लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. अंबड लिंक रोड बनलाय मृत्यूचा सापळा. तरुण व्यावसायिकाचा दुर्दैवी मृत्यू. मनपाच्या संथ कामांमुळे आणि ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे अपघात, संतप्त नागरिकांचे आंदोलन. बातमी नाशिक येथून. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या रस्ते विकास कामांदरम्यान निष्काळजीपणाचा गंभीर प्रकार समोर आला आहे. सातपूर अंबड लिंक रोडवरील अव्यवस्थित डायव्हर्शनमुळे एका निरपराध तरुण व्यावसायिकाला जीव गमवावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार सातपूर ते अंबड औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या पपाया नर्सरी ते एक्सलो पॉइंट दरम्यानच्या रस्त्यावर विराटनगर समोरील भागात डायव्हर्शन करण्यात आले होते. मात्र त्या ठिकाणी कोणतेही सूचना फलक, बॅरिकेडिंग किंवा वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. यामुळे हा रस्ता अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत आहे. संजीवनगर परिसरातील प्रगती कपडे दुकानाचे मालक प्रभाकर साहेबराव निकम हे 24 मार्च 2026 रोजी रात्री 9:30 ते 10च्या सुमारास दुकान बंद करून आपल्या दुचाकीने TVS लुना घरी जात होते. त्याचवेळी सातपूरकडून अंबडकडे येणाऱ्या टाटा कंपनीच्या छोटा हत्ती मालवाहू वाहनाशी त्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी त्यांना तात्काळ MIDC अंबड पोलीस स्टेशन यांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून स्थानिक नागरिक, नातेवाईक आणि प्रभाग क्रमांक 26 चे नगरसेवक निवृत्ती इंगोले यांनी आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले. अपघातासाठी जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त करत अशा अपघातांना आळा घालण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.